महाराष्ट्रात नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी 5 तारखेला आझाद मैदानात पार पडणार आहे आणि याबाबतचं ट्विट सुद्धा चंद्रशेखर बावनकुळे जे भाजपचे प्रदेशाध्यक्ष त्यांनी केलेलं आहे। यावरून बरंच राजकीय वातावरण तापतंय। संजय राऊतांनी टीका केली। आपल्यासोबत प्रवीण दरेकर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। राज्यपालांचे अधिकार चंद्रशेखर बावनकुळेंना दिलेत का? थेट सवाल विचारतायत राऊत। मला वाटतं हा मूर्खपणासारखा त्या ठिकाणी सवाल आहे असं मला वाटतं। कारण राज्यपाल हे अधिकृतपणे जो काही कोरस्पॉन्डन्स व्हायला पाहिजे तो त्या ठिकाणी सरकार बनवणाऱ्यांचा आणि राज्यपालांचा होत असतो आणि 5 तारखेपूर्वी अशा प्रकारचा कम्युनिकेशन झालेला आपल्याला दिसेल। आता शेवटी ज्या महायुतीचं सरकार आहे त्यातला जो प्रमुख पक्ष आहे भारतीय जनता पार्टी, त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष त्या ठिकाणी पक्षाच्या वतीनं आपली भूमिका किंवा कधी शपथविधी होणार हे जाहीर करणं हे काही चूक आहे असं मला अजिबात वाटत नाही। मला वाटतं लहान मुलांचा जसा रडीचा डाव असतो तशा प्रकारे आता आदित्य ठाकरे, संजय राऊत या ठिकाणी रडताना दिसत आहेत। अरे तुम्ही कशाला चिंता करता? राज्यपाल बावनकुळे झाले की बावनकुळेंनी असं का घोषित केलं, त्यातून तुम्हाला काय साध्य होणार आहे? परंतु आता ते गर्भगळीत झालेत, ते त्या ठिकाणी भयभीत झालेत, हतबल झालेत आणि त्यातनं कुठला तरी इश्यू घ्यायचा आणि साप म्हणत म्हणत भुई थोपटायची असा संजय राऊत आणि तत्सम लोकांचा त्या ठिकाणी प्रकार आहे। नक्कीच निवडणुका झालेल्या आहेत पण अजून अधिवेशनाची तारीख जाहीर होत नाही। किंबहुना बंगल्यावरती हे अधिवेशन घेतलं जाईल अशी पण खोचक टीका केली आहे आणि हेच मोदी आणि शहांचं पॅटर्न आहे असं पण म्हणतात। नाही, हेच ना, म्हणजे मूर्खपणाचा महामूर्खपणा पुन्हा पुन्हा ते करतायत की त्यांच्या पोटामध्ये एवढा पोटशूळ आहे की तो आता गरळ जसं ओकली जाते तसं रोज ओकतायत। आता बावनकुळेंना राज्यपाल करून कमी झालं म्हणून आता शपथविधी सागर बंगल्यावर घेण्याचं कुत्सितपणानं बोलतायत। मला शेवटी उद्धव ठाकरेंचा कुत्सितपणा, टोमणेपणा संजय राऊतांच्या पण अंगवळणी पडताना दिसतोय। नक्कीच पण माजी न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्यावर पण टीका करतात। ते देशात आग लावून गेले अशा पद्धतीची भाषा त्यांनी आज वापरली। त्यांची मशाल या ठिकाणी बुजलेली आहे, कारण पहिले ते आग लावायला मशाल आहे असं म्हणत होते। आता बुजलेले संजय राऊत, बुजलेला त्यांचा पक्ष, त्याने आग लावण्याच्या गोष्टी त्या ठिकाणी करू नये। नक्कीच एकनाथ शिंदे आज दरेगावातून परत आहेत। 2 दिवस ते आरामासाठी गेले होते। यावरून देखील बरंच राजकारण तापताना पाहायला मिळतंय। संजय राऊत टीका करतायत की त्या ठिकाणी तंत्रमंत्र करायसाठी गेले, अमावस्या पौर्णिमेला कोणती पूजा करायसाठी ते जातात असा सवाल आदित्य ठाकरे विचारतायत। आणि आज नेमकं मुख्यमंत्री काळजीवाहू मुख्यमंत्री जेव्हा महाराष्ट्रात परततील त्यावेळी काय नेमक्या घडामोडी घडतील मुंबईत परतल्यावर? मला वाटतं राजकारण सूत्रांचं तापलंय, तुमचं तापलंय। महायुतीमध्ये नीटपणे समन्वय त्या ठिकाणी आहे। याकरिता शिंदे साहेबांनीच मोदी साहेब, अमित शहांचा मी आदेश पाळणारे सांगितलेलं आहे। आजच मला माहिती मिळाली की एक देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी तब्येतीची विचारपूससुद्धा त्या ठिकाणी शिंदे साहेबांची केली। त्याच्यामुळं मला वाटतं महायुतीची चिंता संजय राऊतांनी त्या ठिकाणी करू नये आणि काही वातावरण तापलेलं नाही। उद्या तुम्हाला सगळ्या गोष्टी उद्या रात्रीपर्यंत सुरळीत झालेल्या दिसतील, लाईनअप झालेल्या दिसतील। नक्कीच पण गृह खातं आणि महसूल यावर आग्रही आहे शिवसेना। याबाबत काही महत्त्वाचा निर्णय आज होईल असं वाटतं? मला वाटतं कोणी कशाच्या विषयी आग्रही राहू शकतो, परंतु माध्यमांमधनं किंवा चर्चेतनं आग्रह किंवा देणघेण होत नसते। तिन्ही पक्षाचे तिन्ही नेते बसून त्या ठिकाणी कुणी काय घ्यायचं यावर आमच्या केंद्रीय नेतृत्वाच्या मान्यतेनं शिक्कामोर्तब करतील। काँग्रेसचे बंटी शेळके त्यांना आता काँग्रेस पक्षाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे। नाना पटोले RSSचं काम करतात अशी टीका त्यांनी केली होती। चांगलं आहे, आमच्या विचार परिवाराचा त्या ठिकाणी एवढा प्रभाव पडत असेल तर आमच्यासाठी आनंद आहे आणि देशासाठी, देव, देश आणि धर्मासाठी आमच्यासाठी हे सुचिन्ह आहे। आणि बंटी शेळकेच बोलतोय
काँग्रेसचीच लोक बोलत आहेत आणि काँग्रेसच्याच बाबतीत बोलत आहेत. त्याच्यामुळे येणाऱ्या काळात विचार परिवार त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं देशात या मातीत रुजेल याविषयी आम्हाला आणखी उमेद त्या ठिकाणी वाढले. आता काँग्रेस एकमेकांची उणीधुणी कशी काढते याची सुरुवात झालेली आहे. नाही, पण गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा, कारण रावसाहेब दानवे यांचं स्टेटमेंट आलं की नाना पटोले हे आमचाच माणूस आहे, अशा पद्धतीचं स्टेटमेंट त्यांचं आलं होतं. यानंतर बऱ्याच चर्चांना उधाण आलं. नाही, मला वाटतं आता आमचा असते तर आमच्याकडून लढले असते, परंतु मला वाटतं आम जनता जनार्दन हे त्या ठिकाणी आमच्यासोबत आहे. त्यांच्यामुळं नाना पटोले हे आमच्यासोबत आहेत असंच आपण मानूया. नक्कीच ईव्हीएम बाबत पुन्हा संशय व्यक्त केला जातोय. 11 उमेदवार आहेत ज्यांनी अर्ज केलेला आहे आणि फेर तपासणीची मागणी सुद्धा त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. संजय राऊत पण म्हणतायत की मतं लोक आम्हाला देत होते पण ते भाजपला जात होतं. रडीचा डाव. लोकसभेच्या वेळेला तुम्हाला मतदान झालं, जिंकलात, तेव्हा याच EVM होत्या. तेव्हा काने आक्षेप घेतला. झारखंडला, कर्नाटकला ज्या वेळेला निवडणुका झाल्या, तेलंगणाला झाल्या, तिथे तुम्हाला यश मिळालं, का नाही आक्षेप घेतलात? बरं, आता तुमचे निवडून आले 20 उद्धव ठाकरेजींचे, 16 त्या ठिकाणी काँग्रेसचे आणि पवारसाहेबांचे 10. तिथे काय बॅलेटवर निवडणुका झाली नाही ना. मग याचा अर्थ ते निवडून आलेले हे त्या ठिकाणी चुकीचं आहे का? EVMच्या आधारे आलेत का असं म्हणायचं का? त्याच्यामुळं सोयीचं घ्यायचं. आपल्याला सोयीचं असेल तेव्हा चांगलं, आपल्याला सोयीचं नसेल तेव्हा आरोप करायचे. ही त्यांची आता नेहमीचीच गोष्ट झालेली आहे. नक्कीच चर्चा आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील आणि इतर मंत्री शपथ घेणार आहेत. पण त्यापूर्वीची जी प्रक्रिया आहे ती भाजपची कधीपर्यंत पूर्ण होणार आहे? विधिमंडळाचा गटनेता कधीपर्यंत निवडला जाईल? आम्हाला वाटतं 5 तारखेपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करणं आमच्यावर बंधनकारक आहे, क्रमप्राप्त आहे. त्याशिवाय मुख्यमंत्री पदाची शपथ त्या ठिकाणी होत नसते. आणि मला वाटतं उद्या परवा 2 दिवसामध्ये आमच्या केंद्रीय नेत्यांचा आदेश आल्यानंतर पक्षाची बैठक होईल आणि त्याच्यामध्ये केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशानं गटनेत्यावर त्या ठिकाणी शिक्कामोर्तब होईल. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर प्रवीण दरेकर यांनी महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. 1 ते 2 दिवसामध्ये केंद्रीय नेतृत्व मुंबईत दाखल होईल आणि यानंतर गटनेता पदाची निवड केली जाईल आणि पुढच्या घडामोडी घडू लागतील असं सूचक वक्तव्य केलेलं. नेमकं काय घडेल पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन आदिल शेखसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.